जळगाव जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार धक्का दिलाय। माजी मंत्री सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकरांसह विविध नेते आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। दुपारी 2 वाजता अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्तानं सोंडी इथे 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अवघं मंत्रिमंडळ दाखल होणार आहे। आम्ही राजकारणी दिवसभर खोटं बोलत असलो तरी सत्याच्या म्हणजेच अध्यात्माच्या व्यासपीठावरती खोटं बोलता येत नाही, अशी कबुली मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली। ते संत माहुजी महाराज उत्तराधिकारी गादीपती सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते। केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा घेतलेला निर्णय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातील भारत घडवणारा असेल, असा विश्वास शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला। जातीजातीत निर्माण झालेल्या पेचावर कायमस्वरूपी तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राज्यातील बहुतांश शहरांच्या कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे चटके बसत असतानाच आता पुढचे 7 दिवस राज्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे। तर मुंबईत सकाळी आकाश ढगाळ असेल तर दुपारी निरभ्र राहील, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे। मान्सूनची आतुरतेनं वाट बघणाऱ्या नागरिकांना हवामान विभागानं खुशखबर दिली आहे। मान्सून मागील वर्षीप्रमाणे यंदा देखील शेतकऱ्यांना सुखावण्याची शक्यता आहे। यंदाचा मान्सून नेहमीप्रमाणे सरासरी इतका बरसेल आणि केरळमध्ये 1 जूनला आणि 6 जूनला राज्यात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। मुंबईमध्ये 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर 2 वर्षांनंतरही 6266 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही चलनात आहेत। आरबीआयने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून हटवण्याची घोषणा केली होती। तर 2023 पर्यंत चलनात असलेल्या 28.24% 2000च्या नोटा परत आल्या आहेत। जळगावात सोनं चांदीच्या भावात घसरण होत असून 1 मे रोजी सोन्याच्या भावात 2000 रुपयांची घसरण झाली। त्यामुळे आता सोन्याची किंमत 94,000 रुपयांवरती आली आहे। चांदी सुद्धा 500 रुपयांनी घसरली असून चांदी 95,200 रुपयांवरती पोहोचली आहे। दिवाळी उलटून 6 महिने होऊन गेले तरी अद्यापही पालिकेच्या रुग्णालयातील जवळपास 1200 रोजंदारी कर्मचाऱ्यांना अद्यापही दिवाळी बोनस काही मिळालेला नाही। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगारांना 5,000 रुपये बोनस देण्याचे निर्देश दिले होते। राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली। 5 ते 6 मे रोजी काळ्या फिती लावून काम करणार आहेत। 7 मे रोजी मुंबईतील आझाद मैदानावरती धरणं आंदोलन करण्यात येणार आहे। अनधिकृत होर्डिंग्ज विरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं सर्व पालिकांना दिलेत। कारवाई करून 4 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिले। प्रवासासाठी बुक केलेली कॅब जर चालकानं रद्द केली तर आता कार कंपन्यांना तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। ओला, उबर, रॅपिडो सारख्या कार सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या कार चालकांनी जर प्रवाशांनी केलेली बुकिंग रद्द केली तर कंपन्यांना प्रवाशांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचं प्रमाण अधिक आहे। रेल्वेप्रमाणे एसटी गाड्यांचं आरक्षण 17 मे पर्यंत फुल झालेलं आहे। विशेष म्हणजे एसटीच्या जादा गाड्यांचंही तिकीट मिळेल असं झालंय। याचा लाभ उठवत खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी प्रवाशांकडून 1.5 पट अधिक भाडं वसुली सुरू केली आहे। मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे। मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकादरम्यान दोन्ही जलद मार्गिकांवरती रात्री 12:15 ते रविवारी पहाटे 4:15 पर्यंत ब्लॉक असेल। या ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते सांताक्रूज दरम्यान सर्व गाड्या धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत। मुंबईतील लोकलमधील मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत। मात्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या निर्णयाला मोटरमन कर्मचाऱ्यांनी विरोध केलाय। दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत उद्यापासून आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय। देवगडची आवक थांबलेली आहे। रत्नागिरीचा हंगाम 10 मे आणि रायगडचा 25 मे पर्यंत सुरू राहील। यापुढे दक्षिणेकडील राज्यांसह गुजरातची आवक वाढणार असून जून अखेरीस शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशातून आंबा आवक सुरू असेल। विक्रमगड तालुक्यामध्ये दरवर्षीच पाणी टंचाई उद्भवत असल्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडून टँकर मागवून उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु त्या उपाययोजना तात्पुरत्या आणि अपुऱ्या असल्यामुळे तिथल्या लोकांना हातपंपावरती विहिरीवरती रांगा लावाव्या लागत आहेत। तर 9 पाणी टंचाईग्रस्त आहेत, त्यांना 2 टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय। निपुण भारत उपक्रमांतर्गत इयत्ता 3री पर्यंतच्या सर्व मुलांमध्ये मूलभूत कौशल्य विकसित व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्यात शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर समजावा आणि पालकांचा सहभाग वाढावा याकरता निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये पालकांचे संपर्क क्रमांक अद्ययावत करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत।
मुंबई यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहे. यासाठी पालिकेनं अटी आणि शर्ती शिथिल करण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान मूर्तिकारांच्या मंडपाच्या परवानगीसाठी सहाय्यक आयुक्तांनीच पुढाकार घेण्याचे निर्देश देण्यात आले. पालिकेच्या विरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पेंग्विनची संख्या वाढतीये. त्यामुळे राज्यासह देशातील अन्य प्राणी संग्रहालयांना पेंग्विन देण्यास पालिका तयार आहे. मात्र पेंग्विनचं पालन पोषण करणं खर्चिक असल्यामुळे पेंग्विन घेण्यास अन्य प्राणी संग्रहालये उत्सुक नाहीत. त्यामुळे वाढत्या पेंग्विनचं करायचं काय असा प्रश्न आता पालिकेला पडलाय. उत्तन ते विरार दरम्यान सागरी सेतू उभारण्यास राज्य सरकारने MMRDला मंजुरी दिली आहे. तर त्यापुढील विरार ते पालघर दरम्यानचा टप्पा 2चा व्यवहार्यता अभ्यास करण्यात येतोय. हा सेतू 8 मार्गिकांचा असून उत्तर दक्षिण प्रवास सहज करणं शक्य होणार आहे. पुढे हा सेतू थेट दिल्ली ते मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. भूसंपादनाची भरपाई देण्यास दिरंगाई केल्यास खपवून घेतलं जाणार नाही. भरपाई मिळणं हा नागरिकांचा संवैधानिक अधिकार आहे, असं उच्च न्यायालयानं राज्य सरकारने रेल्वेला बजावलंय. पापलेटचं उत्पादन अल्प झाल्यानंतर पापलेटला राज्य माशाचा दर्जा देण्यात आलाय. त्यामुळे मच्छीमार नाराज आहेत. 1980च्या दशकात 20,000 टन उत्पादन असलेल्या चंदेरी पापलेटचं उत्पादन सध्या 10 टनांपेक्षाही कमी झालंय. तथापि पापलेट संवर्धनासाठी शासनानं सुचवलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे सरसकट मासेमारी सुरूच आहे. गेल्या 3 महिन्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मेल एक्सप्रेसमधनं वेटिंग तिकिटावरती प्रवास करणाऱ्या 56,000 प्रवाशांना प्रशासनानं ट्रेनमधनं उतरवलं, तर 78,000 प्रवाशांना ट्रेनमध्ये चढू दिलं नाही. रिझर्वेशन कन्फर्म असलेल्या प्रवाशांना प्रवासात अडचण होऊ नये यासाठी ही कारवाई केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाकडनं 522 अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्यात येतंय. मात्र या शिक्षकांचं मुंबई बाहेर समायोजन करणं हे व्यवहार्य नाही, असं निवेदन शिक्षक भारतीनं शिक्षण मंत्र्यांना दिलंय. पीओपीवर सरसकट बंदी घातली गेली तर मोठ्या गणेश मूर्ती बनवायला अडचणी निर्माण होतील, पण त्यासोबत उत्सवाची रया जाऊन मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवावरती त्याचा विपरीत परिणाम होईल. त्यामुळे पीओपीला योग्य असा पर्याय देऊन चोरणमध्य काढावा, असं साकडं बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला घातलंय. ई बाईक टॅक्सीला मंजुरी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला रिक्षा संघटनांनी तीव्र विरोध केलाय. संपूर्ण राज्यभरातील आरटीओ कार्यालयांपुढे रिक्षा चालक संघटना 29 मे रोजी निदर्शनं करणार आहेत. राज्यातील 15 लाखांहून अधिक रिक्षा चालक आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेकडनं झोपडपट्टीतील व्यावसायिकांकडनं मालमत्ता कर आकारायला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या 4 महिन्यात 1166 व्यावसायिक गाळ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलंय. त्यापैकी 957 व्यावसायिकांच्या मालमत्ता या कर आकारणीस प्राप्त ठरल्या असून या व्यावसायिकांना 6,73,71,451 रुपये कर भरण्यास पालिकेनं बजावलंय. त्यानंतर एक मोठी बातमी बघूयात. गोव्यामध्ये धार्मिक उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या चेंगराचेंगरीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झालेत. उत्तर गोव्यातल्या शिरगाव इथे लैराई उत्सवादरम्यान ही घटना घडली असून ही चेंगराचेंगरी नेमकी का झाली हे अद्याप काही स्पष्ट नाही. उत्तर गोव्यात शिरगाव इथे दरवर्षी यात्रेचं आयोजन केलं जातं आणि या यात्रेमध्ये जवळपास 50,000 पेक्षा जास्त लोक सहभागी होत असतात. या यात्रेदरम्यान एका ठिकाणी उतार असल्यामुळे तिथेही चेंगराचेंगरी झाल्याची शक्यता वर्तवली जाते. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. जळगावच्या भुसावळ शहरात पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी नागरिकांनी कॅन्डल मार्च काढून अतिरेक्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली. केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 5,000 पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन सुद्धा कोकण प्रांत आजही तहानलेला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर अशा 4 जिल्ह्यातील 495 गाववाड्यांना 194 टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवत असून टँकरच्या संख्येनं आता सेंच्युरी पार केली आहे. जिल्ह्यातील 60 गावांसह 16 वाड्यांची तहान 101 टँकरनं भागवली जाते. तर प्रशासनाकडून 130 विहिरींचं अधिग्रहण देखील करण्यात आलं आहे. तर बदनापूर तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई जाणवत असून 23 गावातील 82,000 नागरिकांना 39 टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतोय. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद पिकानं विक्रमी आवकेचा आकडा पार केलेला आहे. वाशिम बाजार समितीत पहिल्यांदाच ऐतिहासिक 14,300 क्विंटलची विक्रमी आवक झाली. त्यामुळे वाशिम बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी बघायला मिळाली.
आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलं असलं तरी वाखरी ते पंढरपूर दरम्यान पालखी मार्गाचं काम मात्र रखडलेलं आहे. त्यामुळे यंदा देखील वारकऱ्यांची वाट बिकट होणार असल्यामुळे नाराजी व्यक्त होतीये. यंदाचा पालखी सोहळा 1 महिन्यावरती येऊन ठेपलाय तरी देखील पालखी मार्गाचं काम रडत सुरू आहे. राज्य सरकारनं काढलेल्या आदेशानुसार 28 एप्रिलपर्यंत 1,08,301 शाळांपैकी 89,972 शाळांनी 80% अधिक जिओ मॅपिंग केल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. मुदतवाढ दिल्यामुळे शिक्षकांनी जोमानं काम केल्याचं या अहवालावरून दिसतंय. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी मान्सूनपूर्व कामांसाठी 15 मे पर्यंतची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली विकास कामं वेगानं सुरू आहेत. उन्हामुळे आरोग्याला निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. विशेषतः उन्हाळ्यात शरीराचं तापमान वाढल्यामुळे उष्माघात, निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन, विषबाधा आणि त्वचेचं नुकसान अशा समस्या उद्भवू शकतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा कडाका वाढल्यामुळे धरणातील पाणी पातळी खालावली आहे. बाष्पीभवनामुळे 6 दिवसांचं पाणी 12 तासात संपलंय. सध्या जायकवाडी धरणात 39% पाणीसाठा शिल्लक आहे. नंदुरबारच्या काकर्दे गावात खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी यात्रेत सहभाग घेतला. धाराशिवमधील कळंब तालुक्यातल्या बावी गावात पाणीपुरवठा, स्वच्छता, शालेय साहित्य आणि इतर विविध विकास कामांमध्ये 1.5 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या विरोधात ग्रामस्थांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय. गेल्या 4 दिवसांपासून गावकरी उपोषणाला बसलेत. 4थ्या दिवशी 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्या वैद्यकीय उपचार घेण्यास आंदोलनकर्त्यांनी नकार दिलाय. उपोषणाचा आजचा 4था दिवस असला तरी प्रशासन मात्र या आंदोलनाकडे डोळेझाक करताना दिसतंय. धाराशिवमध्ये तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनानं उपक्रम राबवलाय. यावेळी जिल्हा प्रशासनानं तृतीयपंथीयांना आपलं सरकार सेवा केंद्र चालवायला दिलंय. सांगली शहरात भर दिवसा दागिने लंपास केल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांनी 4 तासांच्या आतच चोरट्यांना अटक केली आहे. चोरट्यांकडून पोलिसांनी 13 तोळं सोनं जप्त केलंय. जळगावच्या टिटवी गावात रामलीला उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. रामायणाची माहिती होण्यासाठी याचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. ठाण्याच्या खडी गावातील सोनाई सीताई देवीच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी यात्रेत मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागतंय. मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात देखील केवळ 35% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात देखील आता पाणी टंचाई जाणवू लागली आहे. कोल्हापूरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. कोल्हापूरकरांवरती पाणी कपातीचं संकट नसणार आहे. मे महिना पुरेल इतका पाणीसाठा जिल्ह्यातील 8 धरणांमध्ये आहे. सरासरी 49.55% पाणीसाठा आता शिल्लक आहे. पुणे वडगाव शुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत पुण्याच्या काही भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पुण्याच्या काही भागात आठवड्यातील 1 दिवस पाणी पुरवठा बंद असणार आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून महापालिकेनं या भागात अघोषित पाणी कपात सुरू केलेली होती. आता पालिकेनं त्याबाबत वेळापत्रक जाहीर केलंय. साताऱ्याच्या कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातनं यंदा जादा वीज निर्मिती करण्यात आली आहे. 666 दशलक्ष युनिट जादा वीज निर्मिती केल्यामुळे विजेची चिंता मिटली आहे. राज्यात विविध शैक्षणिक संस्थांमधील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या दोन्ही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जुलै अखेरपर्यंत आता हे प्रमाणपत्र सादर करण्याची संधी मिळणार आहे. काहीही करून अलमट्टी धरणाची उंची वाढवायचीच असा चंग बांधलेल्या कर्नाटक सरकारनं महाराष्ट्र सरकारविरुद्ध कायदेशीर लढा देण्यासाठी 150 तज्ज्ञांची समिती तयार केल्याचं समोर आलंय. आपला 524 मीटर उंचीचा अट्टहास पूर्ण करण्यासाठी त्यांनी जलतज्ज्ञ आणि वकिलांची फौज उभी केल्याचं समजतंय. महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या बिलांचं वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मिळकत कराची 12.5 लाख मिळकतींची बिलं तयार असून ती संबंधितांना टपाल विभागामार्फत पाठवण्यात आली आहेत. पहिल्या 2 दिवसात नागरिकांनी 5 कोटी रुपयांचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा केलाय. पदोन्नती नाकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आलेल्या आहेत. अशा अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावरती बदली करण्यात यावी अशी सूचना देण्यात आली आहे.
पुणे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवरील होम सिग्नलवरती प्रवासी गाड्यांना जास्त वेळ थांबावं लागू नये यासाठी पुणे ते हडपसर तिसरी मार्गिका टाकण्याच्या कामाला लवकर सुरुवात होणार आहे. तर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीमुळे रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना आता धर्मादाय रुग्णालयाचा फलक लावणं बंधनकारक करण्यात आले. तसंच यापुढे या रुग्णालय प्रशासनाला खाटा उपलब्ध नसल्याची सबब सांगता येणार नाही. पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. पिंपरी चिंचवडमधील थकबाकीदारांच्या सदनिकेचा भाग दाखवल्यावर थकबाकी नोंदीची प्रक्रिया सुरू असताना आता पालिकेनं सोसायटीतील वाहनतळ क्रमांक देखील मागवलाय. सर्व माहिती मिळताच थकबाकीदारांची वाहनं जप्त करण्याचा निर्णय करसंकलन विभागानं घेतलाय. कांजूर डम्पिंग ग्राउंडची जमीन संरक्षित वनजमीन असून तिचा वापर डम्पिंग ग्राउंडसाठी देण्याचा निर्णय बेकायदा असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं. तर उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला 3 महिन्यात संबंधित जमीन पूर्ववत करण्याचे निर्देश दिल्यामुळे पालिकेला संपूर्ण शहराच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न पडलाय. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड पाकिस्तानच असून तिथे आश्रयाला असलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, ISI आणि पाकिस्तानी आर्मी यांचा या हल्ल्यामध्ये थेट सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आणि या हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सादर केलेल्या प्राथमिक अहवालात ही माहिती समोर आली आहे. राज्यात शुक्रवारी ज्वारी बाजारात एकूण 8,694 क्विंटल आवक झाली. या ज्वारीला कमीत कमी 1,950 तर सरासरी 2,450 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. लातूरच्या औसा उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती केली जाणार आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंकेंच्या साखर कारखान्याला भीषण आग लागली. आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झालंय. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सिल्लोडच्या ग्रामीण पोलिसांनी गांजा तस्करांवरती कारवाई केली. जांभई शिवारात शेतातील घरात विनापरवाना बेकायदेशीररित्या गांजावरती कारवाई करत 5 किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी गांजा विक्रेत्याला अटक केली. अमरावतीमध्ये ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 9 राज्यातील पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी यात सहभाग घेतला. विदर्भ कबड्डी असोसिएशन, अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि आमदार खोडके दाम्पत्य यांच्या शोध प्रतिष्ठानने या स्पर्धेचं आयोजन केलं. सर्वसामान्यांना हक्काची घरं देण्याची जबाबदारी असलेल्या म्हाडाच्या तिजोरीत मागील काही वर्ष खडखडाट होता. मात्र आता म्हाडाच्या तिजोरीत 39.69% वाढ झाल्याचं समोर आलंय. सोडतीद्वारे केलेल्या घरांच्या विक्रीसह अन्य माध्यमांतून म्हाडाच्या तिजोरीत भर पडली आहे. नीट परीक्षा 4 मे रोजी होत असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं रविवारी कोणताही मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय. नीट परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरळीत सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वे रविवारी मुख्य मार्गिका, हार्बर मार्गिका, ट्रान्स हार्बर मार्गिकांवरती मेगा ब्लॉक घेणार नाही. इटलीमधील रेमिनी शहरामध्ये मॅकफूड 2025 या कृषीविषयक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पणन मंत्री जयकुमार रावल, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल परदेश दौऱ्यावरती आहेत. रेमिनी इथे 4 ते 9 मे या काळात कृषीविषयक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. पुणे महानगरपालिकेत कंत्राटी सुरक्षा रक्षकांचा पुरवठा करण्यासाठी 139 कोटींची निविदा काढलेली असताना जुन्या निविदेतील 228 सुरक्षा रक्षकांना मार्च महिन्याचा पगार अजून मिळालेला नाही. मे ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराला आजपर्यंत कामगारांचे पगार करा अन्यथा काळ्या यादीत टाकण्यात येईल असा इशारा पालिकेनं दिलाय. यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी बघूयात. राष्ट्रवादीच्या सोहळ्याला नेमकं कोण जाणार याची आता उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा जो काही सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्यात सर्व माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आलंय. या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तर उद्धव ठाकरे मात्र परदेश दौऱ्यावरती असल्यामुळे ते हजर राहणार नाहीत. तर दुसरीकडे शरद पवार हे पुण्याहून मुंबईला रवाना झालेले आहेत, त्यामुळे तेही या कार्यक्रमाला हजर राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. मुंबईच्या जांभुरी मैदानावरती हा कार्यक्रम होणार आहे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती. वैभव, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम मात्र एकीकडे उद्धव ठाकरे, शरद पवार जाणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
श्वेता, जो माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम राष्ट्रवादीने आयोजित केलाय जांभोरी मैदानावर मुंबईमध्ये, यात सगळ्यात उत्सुकतेच्या दोनच गोष्टी होत्या. एक तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे या सोहळ्याला जाणार का. याचं कारण सतत जी राजकीय घडामोड घडते किंवा विरोधात किंवा सोबत अशा चर्चा ज्या सतत सुरू आहेत, त्या अनुषंगानं या सोहळ्याकडे सुद्धा बघितलं जाते. शरद पवार हे माजी मुख्यमंत्री आहेत. सोहळ्याचा रंग हा जरी सामाजिक स्वरूपाचा किंवा कृतज्ञतेचा जरी असला तरी सुद्धा अजित पवारांच्या डायसवरती आता शरद पवार जाणार का हा महत्वाचा मुद्दा आहे. याचं कारण शरद पवार हे काल रात्री मुक्कामी पुण्यामध्ये होते. सकाळी आज ते कार्यकर्त्यांना भेटतील असा निरोप होता. त्यासाठी ते साधारण 9 वाजेच्या दरम्यान कार्यालयामध्ये येतील असं सांगण्यातही आलेलं होतं. शरद पवार कार्यालयातही आले, 2 मिनिटं थांबले आणि तातडीने ते आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. त्याच्यामुळे आज जो जांभोरी मैदानावरचा माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा आहे, या सत्कार सोहळ्याला शरद पवार उपस्थित राहणार का हे पाहणं जास्त औत्सुक्याचं ठरणार आहे. उद्धव ठाकरे हे परदेशात असल्यामुळे ते या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही हे जवळपास निश्चित आहे. मात्र शरद पवार जे कालपर्यंत या सोहळ्यात सहभागी होतील की नाही, अगदी सकाळपर्यंत ते पुण्यात असल्यामुळे ते सोहळ्यामध्ये सहभागी होणार नाहीत असं सांगितलं जात होतं. त्यांचे एकूण कार्यक्रम जे आहेत ते आज पुण्यातल्या मोदी बागेतल्या कार्यालयामध्ये ते कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील असं सांगण्यात आलेलं होतं. मात्र सकाळच्या सत्रामध्ये शरद पवार हे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. अनेकदा आपण बघितलेलं आहे या अशा पद्धतीच्या अराजकीय किंवा सामाजिक डायसवरती शरद पवार हे कुठलीही किंतु परंतु न ठेवता या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. त्याच्यामुळे या कार्यक्रमाला ते जाणार का हा महत्वाचा मुद्दा असणार आहे. आज दिवसभर या सगळ्या संदर्भामध्ये शरद पवारांच्या गोटातून अजून या संदर्भातलं कन्फर्मेशन जे आहे ते देण्यात आलेलं नाही की ते सोहळ्याला जातील म्हणून. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून ज्या चर्चा सुरू आहेत त्यानुसार अजित पवार हे कदाचित स्वतः शरद पवार यांना निमंत्रित करू शकतात किंवा त्यांनी ते केलेलेही असेल. त्यामुळे कदाचित शरद पवार हे या सोहळ्यामध्ये सहभागी होतील अशा चर्चा सुरू आहेत. अधिकृत दुजोरा त्याला मिळालेला नाही. नेमकं काय होतं हे आज संध्याकाळी स्पष्ट होईल. बिलकुल वैभव, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. श्रीनगर इथे एक शिकारा बोट ही वेगवान वाऱ्यामुळे उलटली, त्यामुळे काही पर्यटक सरोवरामध्ये पडले. या दुर्घटनेचा एक व्हिडिओ समोर आलाय. दरम्यान स्थानिकांच्या मदतीने अनेक पर्यटकांना वाचवण्यात यश आलं असून एक जण बेपत्ता आहे, त्याचा शोध घेतला जातोय. केदारनाथ धामचं कपाट उघडण्यात आलेलं आहे. केदारनाथ दर्शनासाठी पहिल्या दिवशी 10,000 भाविक आले होते, तर यंदा दर्शनासाठी 25 लाखांहून अधिक भाविक इथे येण्याची शक्यता आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतावरती आठवड्याभरात 10 लाखांहून अधिक सायबर हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे, बँकिंग नेटवर्क्स आणि सरकारी पोर्टल्सना धोक्याचा इशारा देत सतर्क राहण्याचं आवाहन महाराष्ट्र सायबर विभागानं केलंय. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा कट पाकव्याप्त काश्मीरमध्ये रचल्याचं समोर आलं. इथल्या जंगल मंगल ट्रेनिंग कॅम्पमध्ये हल्ल्याचा कट रचण्यात आला. लष्कर ए तोयबाच्या या ट्रेनिंग कॅम्पचा सॅटेलाइट फोटो समोर आलाय. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे. 12 जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांची मदत करणाऱ्या 100हून अधिक जणांवरती कारवाई करण्यात आली आहे.